मुंबई महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रचंड घमासान बघायला मिळणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी चढाओढ लागली। शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीय मतदारांना साथ घालताना मराठी भाषेचा अपमान केल्याने मोठा वाद निर्माण झालाय। बघूया। मराठी मेरी मातृभूमि, मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। याला निमित्त ठरलंय शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंनी तोडलेले अकलेचे तारे। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए। मराठी माझी आई ती मेली तरी चालेल, पण उत्तर भारतीय मावशी मरायला नको, असं वादग्रस्त विधान आमदार प्रकाश सुर्वेंनी केलं। त्यावरून टीका होऊ लागल्यानंतर प्रकाश सुर्वेंना उपरती झाली। कोपरापासून हात जोडत माफीही त्यांनी मागितली। मराठी मेरी मातृभूमि, मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूँगा। आमची माय माऊली आहे आणि अनावधानाने माझ्या तोंडात शब्द गेला असेल, त्याची मी हात जोडून माफी मागतो। कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी मागतो। आमदार प्रकाश सुर्वेंच्या वादग्रस्त विधानामुळे संतापाची लाट उसळली आहे। ठाकरेंची शिवसेना, मनसे, मराठी एकीकरण समितीकडून दहिसरमध्ये आंदोलन करण्यात आलं। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत दहिसर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं। मराठी भाषेचा आणि मराठीचा अपमान सरकारही करते, कारण की आम्ही आंदोलन कसलं केलं, यांनी माय मेली पाहिजे बोलला म्हणून, मराठी माय मेली पाहिजे असं हे दुर्दैव वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि सरकार ते दाबण्याचा प्रयत्न करतं। आम्ही शांतीने तिथे घोषणा देत होतो आणि निवेदन द्यायला येणार होतो, सगळं गाडीत टाकून घेऊन आले। तुम्ही भाषण त्यांचं पूर्ण बघा। मी उत्तर भारतीयांच्या मतांवरती तिसऱ्यांदा 3 टर्म आमदार झालो हे प्रकाश सुर्वे बोललेलं आहे। माझं जाहीर आव्हान आहे, शिंदे गटाला पूर्ण जाहीर आव्हान आहे, त्यांनी उत्तर भारतीयांच्या मतांवरती लढावं। आम्ही सगळे मराठी माणसाच्या मतांवरती लढतो। आई मारली पाहिजे आणि उत्तर भारतीय जगवले पाहिजे, हे चुकून कसं काय असू शकतं? मुळात प्रकाश सुर्वे यांनी स्वतःवरून आमदार पदाचा राजीनामा द्यावा आणि संपूर्ण महाराष्ट्राची फक्त हात जोडून माफी नाही मागावी, तर साष्टांग दंडवत घालावं। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मीडियाच्या माध्यमातून माफी मागावी। आमदार प्रकाश सुर्वेंच्या वादग्रस्त विधानावरून राजकारण तापलंय। ठाकरेंची शिवसेना, मनसे नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी सुर्वे यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला। तर शिंदेच्या शिवसेनेकडून आमदार प्रकाश सुर्वेंची पाठराखण केली जाते। पहिले ते शिवसेनेचे कमांडर होते, आता मला वाटतं लाचार सेनेचे कमांडर झाले। मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीत धडाडे शिकवेल। प्रकाश सुर्वेने एकदा माफी मागितली म्हटल्यानंतर तो पडदा पडलेला असताना मनसे त्यामध्ये जर राजकारण करत असेल तर निश्चितपणे चुकीचं आहे। मनसेनं अनेक विषय आहेत, त्या विषयामध्ये राजकारण करावं, परंतु प्रकाश सुर्वेसारख्या कार्यक्षम आमदारावर बोट ठेवण्याची त्यांची काही क्षमता नाहीये। निश्चितपणे प्रकाश सुर्वेंनी जे बोललेले आहे ते चुकीचं आहे असं त्यांचं स्वतःचं मत ठरल्यामुळे त्या विषयाचं राजकारण करता कामा नये। मुंबई हे कायमच सर्व धर्मियांना, सर्व भाषिकांना सामावून घेणारं शहर राहिलंय, पण याच मुंबईत मराठी माणसाचा कुठं ना कुठं अपमान होत असतो। हिणवणं, तुच्छ लेखणं, तुसडेपणानं वागवणं ही मराठी माणूस रोज मुंबईच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात अनुभवत असतो। महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून लढून मिळवावी लागली हा इतिहास आहे। मात्र आता याच मुंबईत मराठी माणसांवर उपरे अन्याय करू पाहतायत। अशातच आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी प्रकाश सुर्वेंनी उत्तर भारतीयांचं लांगून चालन करण्यास सुरुवात केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।